श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुमच्यासोबत तूप कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे. तूप बनवत असताना या गोष्टीची काळजी घेतली तर नक्कीच आपलं तूप दाणेदार होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. ही मी एकदा साठवलेली साय आहे. सुरुवातीला सायमध्ये 2 चमचे दही टाकून मिक्स करून घ्यायचा. सगळी साय एकजीव मिक्स करून घ्यायची. त्यानंतर सगळी साय एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुमची जर साय जास्त असेल तर 2दा मिक्सरला फिरवू शकता. हे बघू शकता, आपलं लोणी तयार आहे. त्यानंतर लोणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर काय होतं, बऱ्याचदा तुपाला खराब वास येतो. तर ते का येतो? आपण जर लोणी नीट धुतलं नाही तर म्हणजे याच्यामध्ये ताकाचा अंश जास्त राहिला तर तुपाला आंबट वास येतो. हे लोणी थोडं थोडं पाणी घालून हलक्या हाताने धुवून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने धुवायचं, जास्त दाबून पण नाही धुवायचं. म्हणजे यातला हा आंबटपणा काढून टाकला की तूप छान होतं. तुम्हाला जर हात घाण होऊ द्यायचे नसतील तर अशा रवीच्या मदतीने छोट्याशा फिरवून घेऊ शकता. असंच आपल्याला 2-3 वेळा धुवून घ्यायचं. पांढरं पाणी निघेपर्यंत बंद झालं की निघायचं, ओळखायचं आपलं लोणी चांगलं धुतलेलं आहे. आता लोणी कढवण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं. सुरुवातीला मोठा गॅस ठेवून हलक्या हाताने हलवून घ्यायचं. अगदी हलवारपणे चमच्याने हलवून घेऊ शकता. आता लोणी पूर्णपणे वितळायला लागले. याच्यावर हा फेस येतो, हा येतोच सुरुवातीला, कारण अजून लोण्यामध्ये पाणी आहे याच्यामध्ये. त्यामुळे लोणी विरघळले की गॅस बंद करायचा. गेरी मिसळून द्यायची नाही. अगदी वाटलं तर हलक्या हाताने वरच्यावर ढवळू शकता. आता आपण तूप नितळे दिसेपर्यंत 5 मिनिटांनी. आता गेरी जमू लागली आहे आणि तूप हलकं हलकं सेपरेट झालं आहे. 15 मिनिटांनी त्याला सोडून द्यायचं. सुरुवातीपासून 15-20 मिनिटे त्याला सोडून द्यायचं. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 25 मिनिट झालेले आहेत. लगेच गॅस बंद करायचा. एक 5 मिनिटांनी थंड व्हायला ठेवायचं. तुमच्याकडे तुळशीचं पान नसेल तर तुम्ही वेलची टाकू शकता. तुपाचा वास येत नाही. त्यानंतर तूप थंड झालं की गाळून घ्यायचं.
बघू शकता आपलं दाणेदार तयार आहे तूप. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तूप कशावर खायला आवडते हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.